ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. बांधकाम पाडू नका, हे पत्र शेड जाऊ दे, मला त्रास करू नका तुम्ही, म्हणून मी वगैरे घेतला त्या अनुषंगाने बांधकाम परवाना घेतला नाही, खरेदी झाली. फक्त खरेदी झाली. मग तुम्ही खरेदी कसं काय खरेदी घेत असते पण दिसत काय पण दिसत नाही. असं हे केल्यावर कसं उगा चुगा हे करायला लागले. 4 लाख पैसे घालून मी सगळं हे आमचे बालक गेले म्हणून जसं संकट आले आपल्याला. तर आता असा येत होता का असा जात होता? कसलं हे जे हे जात होतं मी चिखल मध्ये ह्याच्यामध्ये फुटक्याला ते पाईप होतं ते पाईपामध्ये जात होतं. इकडं नव्हतं नाला, इकडंच नव्हतंच नाला इकडं नव्हतं, पलीकडं होतं ते नाला. कुठून इकडं आलं नाला, पाठीमागे होतं नाला. आणि काय करायला लागलेत, आमचं सगळं पहिला तिकडं पाठीमाग होतं, हे सगळं हे करून इकडनं पाडवा लागलेत आमचे स्लॅब. आम्ही एवढं कष्टाने बांधलेलं आहे, ह्यांना गोरगरिबांचा दयामय येत नाही का? ह्यांना येऊन त्यांनी जेसीपी लावतात म्हणतात, काढतात म्हणतात, आम्हाला 4 दिवसाचं मुदत देतात. म्हणजे यांना कळत नाही का? मला सांगा, नालाचे 2 रूट आहेत. हे जे आहे हे पण नाला आहे अगोदरपासून, पण तिथंच आहे जिथं आहे ना आता तिथंच आहे. अजून एक नाला ते निर्मल मधून होता तिकडं, तिकडून तो फिरून इकडे येत होता ते पूर्ण ग्राउंड. तिकडचं तर बंद केलेत, हे एकाच नाला ठेवले. कधी बंद केलेत? आता अलीकडे हे जे डेव्हलपर्स तयार केले आणि तेव्हापासून ते बंद आहे. हा बरं, आता जर का महापालिकेचे कर्मचारी किंवा अधिकारी आले, काय म्हणाले तुम्हाला? काय ते तिथं मार्क करून गेलेत, इथंपर्यंत तुमचं काढून घ्या, इथंपर्यंत आम्ही फोडणार आहे म्हणून सांगून गेलेत त्यांनी. म्हणजे आता नाल्याचा जो इकडला भाग आहे तो ह्या किती वर्ष झालं तुम्ही इथं? सांगितलं की आहे 97-98 पासून राहते तिथं. 27-28 वर्षामध्ये नाला हा बदललाय का नाला आहे हाय तिथंच आहे. आता नवीन नाला सुरू होतोय? आता नवीन याने करणार म्हणतात, हा अगोदरपासून आहे तेच आहे नाला. काय सांगाल, महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे अधिकाऱ्यांना? इथं मंदिरच्या जागा परिसर आहे, लोक येतात जातात आणि मंदिरला राहण्यासाठी जागा दिलेल्या आहेत, पूजा वगैरे करते. आम्ही इथं आम्ही पैसे घालून घरांचे वगैरे आमचे. मग हे आता 30 वर्ष झाले घेऊन, आणि असं नाही का निर्णय पण त्यांनी आपल्याला सांगितलं नाही की आम्ही इथून असं करणार आहे. मग तिकडची जी गटारची जागा आहे तुम्ही इकडं का घेताय परत? मग तिथून गोरगरिबांचे एवढे 7-8 फ्लॅट आहेत, त्यांचे कशाला काढताय? आणि पुढे जाऊन कुठून तिथून वळवलंय वाटतं त्यांनी. ते जिथं पुढचे फ्लॅट आहेत ना अपार्टमेंट, तिथून ते नाही जाणार. मग तिथून त्यांनी कुठून तर वळण घेतलंय. तुम्हाला असं म्हणायचं नैसर्गिक तसंच केलंय. नैसर्गिक फ्लो दिसतो नाल्याला? कुठं संकट आले आपल्याला. बघा किचन आहे, इकडे पात्रशाचा हॉल आहे. लुस्कान करायला लागले आपल्याला. एकूण काय किती घर आहे तिथं? एकच आहे. प्लॉट धराय का तिथं? किती? 7 ते 10 प्लॉट धराय. आता महापालिकेचे अधिकारी येऊन सांगून काय निरोप देऊन गेले तुम्हाला? तुम्ही ते पात्रशेड काढून घ्या म्हणून सांगितले आम्हाला. पात्रशेड काढून घ्या, गबाळ काढा, आपला गबाळ काढा. दोन्ही लेकर आहे ती माझं. तुम्ही तसं व्यवस्था करून घ्या असं म्हटलं त्यांनी. म्हणणं आहे त्यांचं, हे घरा काढून नाला करणे स्टेट, आणि स्टेट होत नाही इथून जरी केलं तरी. कसं काय? आतून केलं तरच स्टेट होणार नाला. म्हणजे आतून कुठून? निर्मल डेव्हलप मध्ये केला तर नाला सरळ होणार. तिथून मला तर थोडं वाकडं होत आहे. ते पूल पलीकडे येते, निर्मल डेव्हलप मध्ये येते पूल. यांनी नाला घेतला अलीकडं, मात्र वळण पडतंय. त्याला पूर्ण बंद केला, तो बंद करून इकडे घेतलं. कोण बंद केला? पूर्वी त्या डेव्हलपरनी बंद केला का? म्हणजे